पालखीच्या मार्गातील गावांची नावे सुद्धा अर्थपूर्ण आहे. जाणून घ्या सुंदर माहिती. जय हरी विठ्ठल. पालखी गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहे. ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. 1. आळंदी. पालखी आळंदीहून निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा आरंभ आत्मानंदातून होतो. 2. पुणे. पालखी पुण्यात येते. पालखी बरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. भवानी पेठ, बुरुडाच्या पुलाखालील पालखी, विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा 2 दिवस मुक्काम असतो. 3. दिवेघाट. नंतर पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते. सासवडाला जाताना दिवेघाटातून म्हणजेच यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अष्टांग योगाच्या आचार दिव्यातून जावे लागते. 4. सासवड. वड म्हणजे सप्तचक्र, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन सोपान देवाच्या समाधीचे दर्शन घेणे. 5. जेजुरी. नंतर पालखी जेजुरीला येते. ज म्हणजे जितेंद्र, जोरी म्हणजे जास्त त्रास न घेणे, म्हणजेच जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो. 6. वाल्ह्या. पालखी भर दुपारी वाल्ह्यात येते. येथे दुपारचा मुक्काम असतो. भर तारुण्यात माणसाने वाल्हे म्हणजेच कोमल, प्रेमळ, जिव्हाळा संपन्न झाले पाहिजे. वाल्ह्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते. 7. लोणंद. त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते. लो म्हणजे देणे, आनंद म्हणजे परमसुख. विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो. 8. तरडगाव. जर तू ब्रह्मानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल. या सिद्धांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तर प्लस रड म्हणजेच तरड गावात येते. 9. फलटण. ब्रह्मसत्य जगत मिथ्या म्हणजेच ब्रह्म हे पूर्ण सत्य आहे, बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजेच टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो, हे जीवनाचे सत्य समजल्यावर. 10. बरड. संसारातील सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्त होतो. त्याचे जीवनरूपी क्षेत्र वासनेचे तृणांकुर न फुटणारे बरड जमिनीसारखे होते. 11. नातेपुते. नातेपुते या गावी इतर नात्यांच्या मोहातून मुक्त होऊन तो फक्त विठ्ठलाचा होतो. 12. माळ शिरस. माळ म्हणजेच साखळी प्लस शिरस. ज्ञान म्हणजे माळशिरस. पायी चालल्याने, शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने, वाचिक विठ्ठल ध्यानाने, मानसिक तपाबरोबर कीर्तन प्रवचनाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप करते. 13. वेळापूर. त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापुरात होतो. क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठल भजन केले पाहिजे हे ज्ञान देते. 14. वाखरी.
वाखरीच्या मुक्कामी त्यांची वाणी प्रासादिक व वाचा सिद्ध होऊन जाते. 15. नंतर तो पंढरपूर जाऊन पंढरपूरमय होतो. पांडुरंग पांडुरंग अशा पद्धतीने पालखी पंढरपुरात जाऊन तेथील वातावरण विठ्ठलमय होते. अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार. जय हरी विठ्ठल.